तर 2000 साली बिल क्लिंटन भारतात आले आणि पोखरणच्या चाचणीनंतर भारतावर अमेरिकेने लावलेले निर्बंध शिथिल झाले। तेव्हापासून गेल्या 25 वर्षात भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र बदल झाले। म्हणजे अमेरिकेत क्लिंटन, बुश, ओबामा, ट्रम्प, बायडन आणि आता पुन्हा ट्रम्प इतके अध्यक्ष बदलले, पण दक्षिण आशियात चीनचा दबदबा वाढू नये यासाठी भारताला हाताशी ठेवण्याचं अमेरिकेचं परराष्ट्र धोरण होतं। ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले 5 महिने सुरळीत गेले। दोन्ही देशांचा व्यापार 500 अब्ज डॉलरवर नेण्याचा आडाभाका सुद्धा घेण्यात आला, पण मग ऑपरेशन सिंदूर झालं आणि सगळं चित्र पालटलं। ट्रम्प यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान दिलं, पण 50% टॅरिफ लावून ना भारत झुकणार आहे ना भारताचे उद्योजक। टॅरिफच्या फटक्यातनं सावरण्यासाठी भारताने अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। बघूया। फेब्रुवारीचा काळ होता। केरळच्या तिरुवनंतपुरम या फॅक्टरीतून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यासाठी ऑर्डर्स येतील अशी अपेक्षा होती। फॅक्टरीचे मालक पूरन दावर वाढीव गुंतवणूक करण्याच्या तयारीत होते। फॅक्टरीत जोरदार उत्पादन सुरू होतं, पण झालं भलतंच। अमेरिका भारत व्यापार करार सोडाच उलट भारतीय मालावर जगातील सर्वाधिक टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला। त्यामुळे आता पूरन दावर यांच्या फॅक्टरीच्या भवितव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पण दावर यांनी धीर सोडलेला नाही। टॅरिफ आपल्या शेजारच्या देशांवर एक नजर टाकली तर बांगलादेशवर 20%, व्हिएतनामवर 20%, या स्थितीत म्हणजे 50% कर लागणार असेल तर आम्ही फक्त उच्चवर्गीयांपुरतेच मर्यादित राहू। आणि त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा टॅरिफचा भार ग्राहकांना सोसावा लागणार आहे, म्हणजे त्यांनाच सोसावा लागणार आहे। कि this tariff is not going to burden us. They are going to burden their own customers, own consumers. भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारतीय उद्योगाचं सुमारे 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे। नव्या टॅरिफमुळे भारतीय माल अमेरिकेत पाठवणं जवळपास दुरापास्त होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पसरण्याची भीती आहे। भारत अमेरिका यांच्या दरम्यान व्यापारी संबंध गेल्या 2-2.5 दशकात वेगाने वाढले आणि मजबूत होत गेले, पण त्यासोबतच भारताची वाढणारी सामरिक आणि आर्थिक ताकद अमेरिकेला फारशी रुचणारी नव्हती। त्यामुळे व्यापारी संबंधांमध्ये अनेकदा विसंवादही झाले। भारत जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामील होतोय। येत्या 2 वर्षात जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार आहे। पण अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे विकास दर घटण्याची शक्यता आहे। वस्त्रोद्योग, हिरे आणि सोन्याचे तयार दागिने, चर्मोद्योग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांना सर्वाधिक फटका बसेल। आम्ही रशियाच्या बाजाराकडे बघतोय, एकदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही कॉमनवेल्थ देशांमध्येही माल पाठवणार आहोत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आपल्याकडे आसियान आणि दक्षिण अमेरिकन बाजारपेठाही आहेत। जगाचं मोठं मार्केट आहे। त्यांना हे समजलं पाहिजे की त्यांच्या कोणत्याही ब्लॅकमेलिंगला आम्ही बळी पडणार नाही आहोत। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारासाठी गेल्या 5 महिन्यात अनेक बैठका झाल्या, पण करार होऊ शकला नाही। कारण कृषी आणि डेअरी क्षेत्र अमेरिकन मालासाठी खुलं करण्यास भारतानं मान्यता दिली नाही। त्यामुळे अमेरिकेशी तुर्तास तरी कोणताही करार होणं कठीण झालंय। भारत अमेरिका व्यापार कराराच्या 6व्या फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकन शिष्टमंडळ या आठवड्यात भारतात येणार होतं, पण आता अमेरिकन शिष्टमंडळाचा दौरा रद्द झालाय। देश के लघु उद्यमी हो, किसान हो, पशुपालक हो, हर किसी के लिए मैं आपको बार बार वादा करता हूं, मोदी के लिए आपके हित सर्वोपरि है। केंद्र सरकारच्या पातळीवरही फटका बसणाऱ्या उद्योगांसाठी काय करता येईल यासाठी विचार सुरू करण्यात आलाय। सरकारने देशातील मालाला आपल्या देशात मागणी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत। पाहुयात या सरकारच्या प्रयत्नांना किती यश येत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।